नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज शनिवार 2 मार्च 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज जर महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घ्यायचा झालं तर आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे। नाशिकमधील मनमाड, मालेगाव या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे। सोबतच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे दिसत आहे। लागूनच असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे। पावसाची शक्यता या भागामध्ये थोडीफार आहे। सोबतच जर आपण पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यामध्ये आज अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने तसा इशारा देखील दिलेला आहे। बघत असाल आपण तर खामगावमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे। सोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। अचलपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे। नागपूरला सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये बघायला गेलो तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड, चिखली या भागामध्ये ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याला जर विचार करायला गेलो आपण तर अहमदनगरमधील जामखेडमध्ये आपल्याला थोडेफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे। लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील कैजमध्ये सुद्धा आपल्याला थोडेफार ढगाळ वातावरण दिसत आहे। पुणे जिल्ह्याचा विचार करायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील सासवड, दौंड, बारामती, जेजुरी या भागामध्ये आज दुपारून थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे दिसत आहे। येथे सुद्धा थोड्याफार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये आणि पंढरपूरमध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पाऊस पडतानाची शक्यता दिसत आहे। जर आपण विचार करायला गेलो विदर्भातील तर चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा थोड्याफार प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसताना आज दिसत आहे। यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। हिंगोलीच्या काही भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण दिसत आहे। अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।